इकडे आला रानात ऊस खायला असा ऊस खावा लागतं दाखवू का खायचा दाखवा बायला ये दादा चल ऊस खायला हे बघ दादा तू बी तोंडवर कर दादा मा दादाला बी चार केलं माय उसाचा रसच आहे नुसती साखर आहे दादा दादा हा साखर दादा अरे आता लेकराला रस प्यायला दादा ऊस खाणार रस प्यायला लेकराला आता चढत नाही राहिला काय पहिले गुराळा होते अहो त्याच्या कपड्यावर पडायला की चिकट होत या लय चिकट होतय की रे रस पहिला ये म्हणला माय कसं दादा आंब्याला जाऊन एखादा गिलास रस पाजून लेकराला आता हाय काय तर रस पाजायला गावात सध्या येत होत्या चरकाती बारक्या लय गोड आहे बघ लय गोड आहे पहिल्यासारखं काय राहिलं नाही बाबा आता मरणाचे रस होते गुळ होते पाक होते दिवस निघा आम्ही ह्याला जात होता त्या इस्तळाला गुराळावर मग गावात आणि तर असले टिपरे भरून आणायचे गोत्या पाकानं आता हीच नाही व पाक आता यायचं नाही का प्यायचा म्हणलं तरी नाही आता कुठं आंबा जगायला सध्या नाही पाक नाही ना काय नाही शिट्टीला सध्या नाही तिथे इथं खाली नाही तर गेल्या वर्षी लय फिरत होते गेल्या वर्षी बी नव्हते तेवढे यंदा बी नाही तर म्हणलं होतं तर दादा ये चल दादाला हे बघ अरे हे दादा हा कर एक मुळे निरामा आणि आंबा रस गाळून आंबा जगायला जाऊन आव अरे आंबा जगायला जायचं का मग लागला असतं की बघा तुमचा रस लागलं का दादू एकदाच होत असते सारखं सारखं नसते होत रस पहिला ये म्हणलं मा आम्हाला रस तरी पाच घ्या आणि कुठून तरी काढायचा का रस काय इथं इथला काढू रस काढायला काय कशाला काढणार आहे का चरा काय का तुझ्यापाशी सरकीनं काढून आणि ऊस एक मुळी नका माहिती तिकडे ठेवली ही चाळणीवर ठेवली हो चरा काना किती लोक रस रस म्हणाले तर मिळाना गेला रस नाही झालं माय चिवडायले त्या वासरालाच तसंच आहे माणसं आल्यावर चिवडीतोय पुन्हा कुठं जातोय की कुठं नाही की तर तोंड पुस ग उचलाय की त्याला काय करणार पाण्याचा हात फिरवा आता त्याच्या तोंडावर नाही तर चिकट होते सगळं रमाज काय करायचंय मग आता काय करायचं मला मात्र हे ज्वारी धुवू लागली हो लागली धू हा? मला ज्वारी धुवू अगं लागली तुझ्या सुनाला घे की माझ्या महाग काय मला काय एक काम असतंय का तुला कुठं जायचं या मला काय एक काम असतंय का काय काम आहे तुला? डबा आण म्हणलं होतं आणलाच का नाही मला खायला डबा मला आणला होता तू हा कवा विचार बरं बायकोला आणलात का ग आणलाय की बघते कुठं आहे? काय का हाय डबा आण म्हणलं होतं देवरा मस्त पैकी असं का बी कुठं बी हिंडायचं कामाचं आज काम आहे काम कर बाबा तू हा? काम करायचं आज मला माझं काय काम करायचं मला ज्वारी धुवू लागा सांगाय तुला लय म्हणते ज्वारी आहे आपल्या कोकणाची ज्वारी लोकांना मागच पार केल्या काऊ काऊ धुवण्यामुळे राहिली ज्वारी खायची करू द्या मला जरा आरामात. तिथं कुठे बसायला होत्या वासराच्या पिसान तीन पडलेल्या असत्याना कुठं बसू मग इकडे बसस सोग आहे बाया पोराचं सोगच आहे कुठं बसावं का मग भूक लागली. लय निर्मळ तर हाय तर जागा नाही का तिथं नाही तिथं बसावं त्या उन्हात चल बरं सांगायला तिकडं तू एक ए, चला. तुला जेवायचं का नको आम्हाला ए, घे बरं पटकन काय काय आणलंय मला बघू दे पटकन उघड बरं मला वाढ करा लय गडबड होती ग वाढ भूक लागली मरणाची आता आली 10 वाजता त्याला इकडं तिकडं ते मित्र फोन दे करायला येतं की हा मित्राचं आलं लगे मित्राचं मधात आलं जेवायचं नाहीतर त्याला जीव सुद्धा देत नाही तर मित्र मित्र आग निहारी आता 10 वाजले तर सकाळची निहारी चालू आहे माझी बघा मित्र मित्राला म्हणायचं की मग ये आजच उशीर झालाय रोज होत नाही काय काय आणलं जेवायला बघू दे मला पटकन दादाला असं बसू की जरा इकडून बसते थांबत खरं. मित्राची नाही का पार्टी फिरते आज काही पार्टी का जरा काय काय आहे बाबा काय नाही आणलं नुसत्या चपात्या दिसायला उघडा ते डब्बा दादाला बी जीव घाला काय आहे त्यामध्ये बटाट्याची भाजी अरे चटणी पाटा काय ठेसा फिसा कांदा आणायचं काय चटणी आणली वाटते की एवढीच चटणी चटणी असते होती सगळी तेवढी आणली कुठून अरे आणायची सगळा वाटणं? सरा जम करा तू करू देतच करा मा दिवस निघायला आवड चटकून आवड चटकून भूक लागली आवड चटकून भूक डबा लागली सुद्धा नीट मला बांधू दिला नाही हा हो दादा आवड काय करायचं आवड काय करायचं असते सारखं तुझं बाबा तुला जेवायचं का जिवरीचा नको मला मी नाही जेवत आता लय उशिरा माझं जेवण आहे चटणी तर माझी एका घासात संपून जाईल हा संपा डबा बरं वाटलेली एकदाच खाल्ली या. कशी राहील मग? संडास पिडास लागायची पप्पाला संडास लागल डबाभर चटणी खाल्ली म्हणा बघ हा
दादानं खाल्ली चटणी खाल्ली ना दादा खाल्ली की हे ना बी दादानं खाल्ली काल खाल्ली चटणी का? हा हम्म. दादा बी तुझ्यावरच गेला चटणी खायला. त्याला सपक खा वाटत नाही तिकट सपक नग वाटतंय त्याला बी. तिखट पाहिजे का जर जर हा, पाणी घासारा पाणी घासारा 10 पाहिजे का घोट त्याला 10 घोट पाहिजे का बस काय करा मा असं पोट भरत नाही इकडे ऐक की हम्म. चुरून खायला ताट आणलं ना का तुला घेऊ दिलं पाहिजे का त्या डब्यात तरी खाते चुरून खाते तर डब्यात चूर्णच खावं रानात लागतं काय नसते तर भांडे एवढे गोळा करीत बसा त्याचे माझं पोटच भरत नाही मग चुरून खा की मग मला दवाखान्यात जाऊ दे रे, उद्याच्याला एक डोळा बघ माझा जा की मग जाऊन या आंबो बघायला आंधळ होईल बाबा मग काय करावं रे? वरच्या दवाखान्यात जातेच का हा वरच्या दवाखान्यात जातो आम्ही दोघी जातो आत्ते बी यायचं म्हणाली मग जाता दोघी जणी आम्ही होय दोघीचं काय काम आहे तिचं बी हाय की बघा की मला बी दाखवायचंय की तिला बी बोलविले वाटते 15 दिवसाला कालच सांगितलंय त्यांना झालं असं 15 दिवस वर झालं या मग जाऊन अरे माझे डोळे दोन्ही डोळ्यानं मला ही व्हायले ते ते ड्रॉप दे म्हण देव द्यायचा ना तुझा अव त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितलेलं हाया कोणते बी ड्रॉप नसते टाकायचे डोळ्यात कोणाचे बी इकडे बघ गाठ आली माझ्या डोळ्याला दिसेना गेलंय म्हणा त्यांना कुठे दाखविले तू होऊन बसते ना आंधळ्या कुठे दाखविले का ते बघ दावाची काय गरज आहे बघ ते दिसायले डोळ्याला आपले तुला कोण म्हणलं गाठ आली आहे? हा? गाठ कोण अरे आली मास गोळा अहो, त्यांचं झालाय रे. त्यांना कळत नाही का डोळ्यामध्ये काय झालंय टोचायला या हे आधी डॉक्टरला दाखवावं लागतंय मग डॉक्टर दावून सांगते बसले रे काय म्हणले बघा की येडे बिडे हो का आता गेलं की महागारी येत ना मी ऑपरेशनच करून येते महागारी मग कसं करायचे सांग चांगली गोष्ट ना करू ऑपरेशन हा करून टाकू ते देत ना त्या दवाच महागच म्हणले ते हो ऍडमिट